खेळ दाखवा. खेळ हा खेळच्या पद्धतीनं झाला पाहिजे. शेवटी दोन्हीच्या दोन्ही आपल्याला सांभाळायचे आहेत. नाही करणार. स्पोर्ट्समॅनशिप दाखवलं पाहिजे. अजय 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 आपण नामांकित आहात. बघा सर्वजण प्लीज येऊ नका. फक्त दोन टीमचा कॅप्टन या. बघा दोन्ही टीम्स तुमच्यासाठी ही विनंती साहेबांनी स्वतः केली आहे की जे निर्णय इथे दिलेला आहे की प्लीज मान्य करा. कारण आपल्यासाठी संचालक सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक सातारा सन्माननीय राजेंद्र शेठ राजपुरे साहेब अगदी लेट नाईट इथे उपस्थित आहे. तुमच्यासाठी उपस्थित आहेत आणि त्यांनी स्वतःला विनंती केलेली आहे की प्लीज जो निर्णय दिला तो मान्य करा आणि खेळाला सुरुवात करा लवकर. चला सुपर ओव्हरचा निर्णय फायनल झालेला आहे. मी सर्वप्रथम आमच्या सर्व चला प्रेक्षकांनो आता थोडं बाहेर व्हा आणि थँक्यू सो मच RRCC माचुतर संघ अखेरता तुम्ही निर्णय मान्य केला. प्रेक्षकांनो चला तुम्ही बाहेर या. मॅच स्टार्ट करू द्या कारण अगोदरच फार वेळ गेला आणि त्यानंतर आमच्या सर्व मी मान्यवरांचं खास करून आभार व्यक्त करतोय. अगदी लेट नाईट घड्याळामध्ये आता 2 वाजले बट तुम्ही सर्व खेळाडूंसाठी अजून देखील इथे उपस्थित आहात. चला मॅच स्टार्ट करा. प्रेक्षक प्लीज आता बाहेर या आणि मॅनेजमेंट कमिटी तुम्ही सर्वप्रथम बाहेर या. मुख्यमंत्री राज मॅच चालू करून घ्यायची आहे. बाकीच्यांनी ग्राउंडमधून बाहेर जायचंय. कृपया बाकी सगळ्यांनी ग्राउंडमधून बाहेर जायचंय. रात्रीचा उशीर झालेला आहे. मॅच लवकर चालू करून घ्यायची आहे. चला मुख्यपंच समोर उभे असणारे सर्वजण बाजूला व्हायचे. समोर उभे असणारे इथे कृपया विनंती आहे एकदम बाजूला व्हायचंय. इथून काही दिसत नाहीये. स्कोर मोजायला त्रास होतोय. पूर्ण बाजूला व्हायचंय. पूर्ण बाजूला व्हायचं. कृपया पूर्ण बाजूला व्हा. चला मॅच चालू करून घ्यायची आहे. मुख्यपंच चला आपला फलंदाज पाठवायचा RRCC माचुतर संघ. सामना आणि सुपर ओव्हरचे नियम तुम्हाला सर्वांना माहितीच आहेत. ते मला सांगण्याची गरज नाहीये.
2 विकेट गेले, काम तमाम, ही गोष्ट लक्षात ठेवा. सुरुवात करा. चला मॅनेजमेंट कमिटीचे जे सदस्य जे अंपायर नसतील त्यांनी बाहेर या. चला लवकर. आणि प्रेक्षकांनो थोडं 4 पाऊल आता तुम्हीही मागे राहा, ही तुम्हाला विनंती आहे. चला अंपायर राज आणि अंपायर किरण, आपण मॅच स्टार्ट करा. खरं तर पुन्हा एकदा क्लिअर करतोय बघा, अंडर आर्म क्रिकेट जरी असलं तरी सुपर ओव्हरचे नियम सेमच आहे. 2 विकेट गेले तर टीम ऑल आउट आहे. आणि चला थोडे मागे उभे राहा सर्वजण प्लीज. चला अक्षय फिल्डिंग सेट करा प्लीज. चला सामन्याला आपण सुरुवात करूया. आणि खरं तर अंडरआर्म क्रिकेटमधली खरं तर माझ्या 6 वर्षाच्या करिअरमधली सर्वात लांब लचक चालणारी फायनल मॅच आणि इंटरेस्टिंग मॅच. महाबळेश्वर प्रीमियर लीग वर्षानुवर्ष या फायनल मॅचची चर्चा आवर्जून केली जाईल आणि स्पेशली चर्चा दोन्ही टीमच्या चांगल्या खेळासाठी केली जाईल. कारण ज्या प्रकारे दोन्ही संघ या फायनल मॅचमध्ये खेळलेत, कौतुकास पात्र खेळ या दोन्ही टीम्सने दाखवला. आणि आता सुपर ओव्हर ठरवेल की या स्पर्धेचा चॅम्पियन कोण बनेल. आणि मॅनेजमेंट कमिटी एक माहिती आताच आम्हाला द्या की सुपर ओव्हर टाय झाली तर काय, परत सुपर ओव्हर. अंडरआर्म क्रिकेट काही नवीन नियम असतील म्हणून विचारून घेतलं. मॅच स्टार्ट करूया आपण. सुनीलजी थोडं आपण मागे या. आता सुनील बिरामने सगळ्यांना मागे घ्या. सुनील दादा चला अंपायरचा ग्रीन सिग्नल येतो. अखेर आता सुपर ओव्हरला सुरुवात. एकदा जोरदार लढा होऊन जाऊ दोन्ही टीम साठी. सलामीची जोडी दाखल झालेली आहे. बॅटर मुज्जू आणि त्यांचा संवेद संकेत. सुपर ओव्हर सुजल तयार होतोय गोलंदाजी मार्क वरती. पहिला बॉल, पहिलाच बॉल, रिव्हर्स चाललाय बॉल बाउंड्री लाईनचा बाहेर. 4 ने सुरुवात झाली आहे. स्पर्धा सुपर डुपर हिट लागली. पण पहिल्या रात्रीपासून आम्ही म्हणत होतो की पहिली सुपर ओव्हर कधी होईल आणि पहिली सुपर ओव्हर फायनल मॅच मध्ये 4 ने सुरुवात सुपर ओव्हरची. यापेक्षा देखील आणखीन प्रेक्षकांना काय हवंय. काय जबरदस्त मॅच झाली आहे. इम्प्रोवाइज केलंय. फिल्डिंग इथे चांगली झाली आहे. डबल साठी चान्स घेतलाय. आणि आता घडलं काय, अंपायर्स कडे आता आमचंही लक्ष आहे. निर्णय अजूनही आलेला नाहीये आणि आता चेक करावं लागेल की एक्झॅक्टली बॅटर सेफली पोहोचलेत की नाही. ते पाकले जाईल. तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आलेली आहे. चेक केले जाईल. फिल्डिंग टीम तुम्ही फिल्डिंग सेट करा. जो काही निर्णय आला तुम्हाला फिल्डिंग करायची, जर तुम्ही फिल्डिंग सेट करा. आणि अगदी क्लोज आहे. क्रुशल निर्णय आहे. कारण इथे जर हा बॅटर आउट असला तर एक रनही कमी होईल, एक विकेटही येईल. बट बॅटर जर सेफली पोहोचला तर बॅटर सेफही असेल, एक एक्स्ट्रा रनही बॅटिंग टीमला मिळेल. त्यामुळे हा निर्णय अगदी महत्वाचा आहे.
आणि निर्णय आलेला आहे बॅटर सेफ नॉट आउट आणि योग्यच निर्णय दिला कारण बॅटर ऑलरेडी जी लाईन आहे ती क्रॉस बॅटरने केली होती दॅट्स वाय या 2 धावा कंप्लीट केल्या जातील आणि स्कोर कार्ड आता 6 वरती ड्राईव्ह केला फिल्डिंग जबरदस्त क्या बात आहे सध्याच्या घडीला ज्या प्रकारे सुजलने जंप मारली कौतुक करावं लागेल त्याचं कारण जर सुजलला बीट केलं असतं या फटक्यानं तर डेफिनेटली 4 धावा होता पण डॉट बॉल दरम्यान येतोय डेडिकेशन या स्पर्धेमध्ये करतर या युवा खेळाडूने भरपूर दाखवलं प्रत्येकी मॅचमध्ये ऑलमोस्ट अशा प्रकारे तो खेळला आणि सध्याच्या घडीला याही सामन्यामध्ये तो खेळ होणं महत्त्वाचं आहे कारण येता हा जो 1 ओव्हरचा खेळ आहे ना तो ठरवणार आहे की ॲज अ चॅम्पियन ही स्पर्धा आपण समाप्त करणार आहोत की ॲज रनर्स अप आपण ही स्पर्धा समाप्त करणार आहोत डॉट बॉल दरम्यान आला लेट नाईट आमचे जे सर्व प्रेक्षक हा सामना पाहण्यासाठी आलेत तुम्हा सर्वांचं मी पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतोय काय जबरदस्त मान टीम सामना चाललाय आणि घडलं काय इथे झाली मिस्टेक फिल्डर कडून आणि त्याचमुळे मिळतील या 4 आणि स्कोर कार्ड या 4च्या साह्याने टीम टोटल आता जाऊन पोहोचेल 10 ऑन द बोर्ड 10 धावा फलकावरती आगे सुपर ओव्हर सध्याच्या घडीला सुपर हिट कारण स्कोर कार्ड आता 10 वरती चेंडू लागलेत सुपर ओव्हर मध्ये अजूनही येते 2 चेंडू लागले 10 झालेले आहेत त्यामध्ये आणखी किती ऍड होऊ शकतात एखाद्या चांगल्या फटकाच्या शोधामध्ये इथे बॅटर मुज्जू नक्कीच असेल नेक्स्ट बॉल ड्राईव्ह केलाय समोरच्या दिशेने बॉल जाईल बाउंड्री लाईनचा पलीकडे मुज्जू सध्याच्या घडीला सुपर ओव्हर मध्ये सुपर हिट बॅटिंग करतोय आणखीन एक जबरदस्त फटका चौकार आलाय आणि स्कोर कार्ड या 4च्या साख्याने टीम टोटल आता 14 वरती जाऊन पोहोचली आणि शेवटचा बॉल या फर्स्ट इनिंग मधला हा शेवटचा बॉल सुपर ओव्हर शेवटचा बॉल नो बॉल ओ माय गॉड या क्षणाला ही जी चूक घडलेली आहे ती चूक आता किती टोचेल कारण नो बॉल आहे प्लस सिंगल देखील झाली 1+1 या मिळतील 2 धावा आणि 2 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल 16 ऑन द बोर्ड 16 धावा धावफलकावरती एक बॉल अजूनही लागलेला या सुपर ओव्हर मधला सध्याच्या घडीला याआधी आपण जी रेग्युलर मॅच पाहिली होती तिथेही भरपूर साऱ्या घडामोडी घडल्या आणि काय बॅटल लागली 59चा रन चेज मॅच टाय झाली त्यानंतर सुपर ओव्हर आणि सुपर ओव्हर मध्ये देखील आता पहिलं सत्र समाप्तीच्या मार्गावरती आहे एक बॉल अजूनही राहिला धावफलक आहे सोडा पण ऍटलीस्ट असा एक आकडा उभा केला की ज्याच्यावरती सुपर ओव्हर मध्ये चांगली कामगिरी इथे दुसऱ्या सत्रामध्ये गोलंदाज करू शकेल इतक्या रन्स तर ऍटलीस्ट बोर्ड वरती आहेत 16 आहेत आणि अजूनही एक चेंडू लागला आणि हा बॉल महत्वाचा आहे आणि या बॉल वरती खरं तर अपेक्षा बॅटिंग टीमची हीच असेल की रन काहीतरी रन यायला हवेत कारण 16 तर झालेले आहेत आणि या क्षणाला आकडा चांगला उभा केला सुपर ओव्हर मध्ये लेट नाईट देखील भरपूर सारे प्रेक्षक ऑनलाईन या सामन्याचा आनंद घेतात सर्वांना हाच प्रश्न पडलाय की चॅम्पियन कोण बनेल सीझन 4 चा यष्टांचा वेध पहिलं सत्र समाप्त आणि पहिल्या सत्रामध्ये 16 बनल्या सुपर ओव्हर मध्ये आणि 17चं टार्गेट सेट केलं सुपर ओव्हर मध्ये टीम RRCC माचुतर संघाने अगेन्स्ट टीम सह्याद्री वॉरियर्स आता येते 6 चेंडू इथे ठरवणार आहेत की महाबळेश्वर प्रीमियर लीग 2026 सीझन 4 चा चॅम्पियन बनण्याचा महान सन्मान या पर्वामध्ये कोणता संघ पटकावेल टीम RRCC माचुतर की टीम सह्याद्री वॉरियर्स एका ओव्हर मध्ये हा सामना जिंकण्यासाठी या स्पर्धेवरती आपलं नाव कोरण्यासाठी करायचं 17 धावा सह्याद्री वॉरियर्सला आणि आवर्जून उल्लेख आम्ही सातत्याने केलेला आहे पुन्हा मी करणार आहे कारण अंडरआर्म क्रिकेट बोर्ड महाबळेश्वर या संपूर्ण संघटनेचं कौतुक व्हायलाच हवं ज्या प्रकारे ही 5 रात्रीय भव्य दिव्य अंडरआर्म क्रिकेट स्पर्धा त्यांनी भरवली आणि कौतुकास पात्र हे आयोजन नियोजन त्यांनी केलं आणि प्रेक्षकांनो पुन्हा एकदा मी सांगतोय हे आयोजन ही स्पर्धा आवडली असेल तर एकदा जोरदार मॅनेजमेंट कमिटीसाठी टाळ्या होऊन जाऊ द्या कारण फार मेहनत या सर्व मंडळाने या स्पर्धेकरिता घेतली आहे आणि फायनल मॅच देखील पहा काय झाली आहे सुपर ओव्हर आणि सुपर ओव्हर मध्ये आता करायचा 17 धावा जोडी दाखल झाली आहे बॅटर अक्षय कदम आणि त्यांचा समवेत आलेत बॅटिंग करण्यासाठी विकास 6-17 अजय शिंदे सुपर ओव्हर मध्ये जबाबदारी स्वतः अजयने घेतली आहे पहिलाच बॉल ड्राईव्ह केला बॉल चालला सीमा पार कदमने सुरुवात केली आहे 4 ने सुपर ओव्हर मध्ये 17 करायचा होता पहिलाच बॉल बाउंड्री लाईनचा बाहेर
4 येत आहेत. आता 5 मध्ये करायचा 13 धावा. सध्याच्या घडीला आता चर्चा तिथे गोलंदाजाच्या सुरू झालेल्या आहेत, कारण इथे 5 बॉल, इथे जी संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण मेहनत केलेली आहे ना, त्या मेहनतीचा निकाल काय असेल, जी मेहनत आपण केलेली या स्पर्धेमध्ये त्या मेहनतीला जर सार्थक ठरवायचं तर इथे 5 बॉल वरती देखील आपल्याला चांगला खेळ इथे दाखवायचा आहे. कारण प्रश्न आहे सीझन 4 चा चॅम्पियन बनण्याचा. गेले 2 पर्व 7 डायमंडने गाजवले, आता हा पर्व कोणाच्या नावावरती असेल. हा बॉल चांगला आहे, डॉट बॉल दरम्यान आलाय. कदम कडने इथे शॉट सिलेक्शन मध्ये गडबड झाली आहे. दबाव दोन्ही बाजूंनी आहे, दबाव दोन्ही बाजूंनी आहे, कारण दोन्ही बाजूंनी सध्याच्या घडीला विचारांमध्ये क्रमांक 1 ची ट्रॉफी आहे, कारण ती ट्रॉफी आपल्याला उचलायची आहे. त्यासाठी तर ही मेहनत आपण गेली 5 रात्र करत आहोत आणि आता 4 मध्ये करायचा 13 धावा. नेक्स्ट बॉल आणि बॉल एका टप्प्याने गेला बाउंड्री लाईनचा बाहेर. आणखीन एक चौकार. चेंडू आता राहिले 3 आणि 3 मध्ये आता करायचा आहे 9 धावा. आणि अक्षय कदम एकटा लढला, सेमीफायनल मध्ये देखील एकटा लढला, फायनल मॅच मध्ये देखील बॅटिंग चांगली केली. पण प्रश्न हाच दडलाय की येत्या 3 बॉल मध्ये तेच कार्य तो करू शकेल का. पॅडल शिफ्ट खेळायचं होतं, बॉल निघून गेलाय बाउंड्री लाईनचा बाहेर. आणखीन एक चौकार आणि आता करायचं आहे जिंकण्यासाठी फक्त 5 आणि चेंडू लागले तर येते 2. काय बॅटल रंगली आहे मोनीश. आता डबल सुपर ओव्हर होईल का, आता त्याकडे आमचं लक्ष लागलंय. डबल सुपर ओव्हर झाली तर क्या बात. 2 मध्ये 5. दोन्ही संघ काय खेळलेत, कौतुकास पात्र खेळी. ते कोणीही जिंकला ना, या स्पर्धेचा विजय नक्कीच होतोय. प्लेन मिस डॉट बॉल दरम्यान येतोय. आता 1 बॉल 5 धावांची आवश्यकता. परत एकदा सुपर ओव्हरची ओढ इथे लागली आहे. फायनल मॅच मध्ये पुन्हा एकदा सुपर ओव्हर होईल का. पावसाचं देखील आगमन झालंय, म्हणजे विजयाचा पाऊस या फायनल मॅच मध्ये कोण पडेल. शेवटचा 1 बॉल 5 धावांची आवश्यकता. शेवटचा बॉल सुपर ओव्हर की RRCC माचुतर. शेवटचा 1 बॉल ठरवेल आणि अशा प्रकारे सामना समाप्त. आयुष्याच्या रणांगणात कोणीच कायमचा नसतो, पण या रणांगणात तोच जिंकतो जो न थांबता न डगमगता लढत राहतो, प्रयत्न करत राहतो. आणि इथे या रणांगणात बाजी आता मारली का नाही ते चेक. आणि अशा प्रकारे महाबळेश्वर प्रीमियर लीग 2026 सीझन 4 चॅम्पियन